हॅलो एव्हरीबडी, मी आज परत आले वसईला. मारीचे संगती मी फिरतय होलीचे आजूबाजूचे गाव बघायला. आम्ही गेलतो बोगदाम दिघाला. ते तिचा पोऱ्या आणि त्याचे फ्रेंड्स मे वॅकेशन मनी समर वॅकेशन मनी यायला पोवायला येतात. रोज दुपारचे लोक खूप एन्जॉय करतात आणि मे मनी पण ही बाव आवरी भरलेली आहे. रिअली सरप्रायझिंग. आणि मला माझे बचपनचे दिवस याद आले. माझ्या डॅडीनी पण आम्हाला स्विमिंग क्लासेसला घातले तर आणि जेव्हा पण आम्ही डोंगरी तारोडी वॅकेशन आयलो आम्ही पण बाईन पोवायला जायचो. रिअली नाईस टू सी. हॅलो एव्हरीबडी, आज मी आले वसईला माझी कझिन मारीचे घरा. ही वॉल तुम्ही बघिता ही तिची नवऱ्याने केले. या पत्त्याचे संगाती प्लास्टर ऑफ पॅरिस लावून यो पत्ता चिपकिलता 2 दिवस आणि मग पेंटिंग केले. आय रिअली लाईक दिस वॉल. चलो देन लेट्स गेट बॅक टू रेसिपीज. मला रिक्वेस्ट आहे ती फिश करी विदाउट कोकोनट. तर आज आपण बनवूया वसई स्टाईल. वसईला मावऱ्याच्या आमटाला कांजी बोलतात. तर आपण आता स्टार्ट करूया. चलो देन लेट्स मेक. 10 पाकले लसणाचे घेतले, आलं, थोडीशी कोथिंबीर, 2 टमाटी बारीक कापूनची, 1 मिरची आणि मावऱ्याचा मसाला. ही बारकी कावलटी घेतली ती आम्ही त्याला साफ करून मधींची कापून घेतली ती. थोडेसे तेलावरती मसाला वाटलेला घालायचा आणि थोडा त्याचं ऑइल रिलीज होतपर्यंत त्याला कुक करायचं. मग त्यामध्ये थोडा पाणी घालायचं, रस पाहिजे तेवढा, चिचेचा पाणी घालायचा, मीठ घालायचं. रसा मस्त उकाला आयला का त्यामध्ये मावरं घालायचं आणि मावरं शिजेपर्यंत त्याचं कुक करायचं त्याला. अँड देन यू एन्जॉय इट विथ रोटी और राईस. खूप टेस्टी झालं तर आंबट. तुम्हाला अशाच कंची रेसिपीज पाहिजे असतील तर प्लीज कमेंट अँड लेट मी नो. मी शुअरली पोस्ट करीन. Okay, bye everybody. See you soon with some other recipe.